सेकंड आर्टिकल इज जनरेटर्स. याला AC जनरेटर्स म्हणतात. आता बऱ्याच वेळा आपण जनरेटर म्हणतो, तो त्या जनरेटरचा प्रकार. आता जनरेटर म्हटल्यानंतर काय जनरेटर म्हणतं, तर हे डिव्हाइस जे आहे ते AC सिग्नल प्रोड्यूस करतं. AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. आता हे जे आहे, आता एक साधं प्रकारचं दाखवलं आहे याच्यामध्ये. नाव इफ यू लुक, देर आर 2 मॅग्नेट्स, हॉर्शू मॅग्नेट, स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये एक ॲक्सिस आहे की ज्याला आपण इथं टॉर्क किंवा इथे आम्ही एक्सटर्नल एजन्सीच्या मार्फत आम्ही याला गोल गोल फिरू शकतो या ॲक्सिसला. आणि ही ॲक्सिस फिरली, ह्या ॲक्सिसवर माउंटिंग केलेलं आहे. हे बघा, आता हा जो आहे हे उलटणं, ह्या सेम हेच कन्सेप्ट आहे. आणि आता याला फिरवायचं असलं तर कुठून फिरवावं लागेल, इकडून ह्या एंडला मला फिरवावं लागेल, म्हणजे असं फिरतं आहे ते. सो हिअर आयदर वी हॅव टू यूज द एक्सटर्नल एजन्सी ऑर टॉर्क. नाव वेन यू आर रोटेटिंग द ॲक्सिस, दिस मीन्स दॅट आता ही जी बाजू आहे ही, दिस इज कॉल्ड ॲज द कंडक्टिंग वायर. सो इट इज गोइंग टू रोटेट, म्हणजे आता ही अशी आहे, अशी फिरल, अशी फिरल, अशी फिरल. So in that situation, first of all we are going to construct the electric generator which is same as the motor. आपले ज्या मोटरी जे आहेत वाइंडिंगच्या, ते जी मोटर आहे, सेम इज द प्रिन्सिपल ऑफ दिस जनरेटर. नाव हिअर आर्मेचर इज टर्न्ड. आता मगाशी सांगितलं की जे आर्मेचर आहे, हा जो उलटणं आहे याला आम्ही आर्मेचर म्हणतो. आणि हे जे आर्मेचर इज टर्न्ड बाय हेल्प ऑफ एक्सटर्नल एजन्सी किंवा टॉर्कने. आता ही जी तुम्हाला नॉर्थ साऊथ हॉर्शी टाईप मॅग्नेट्स आहेत, याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स साधारणतः हे अशा असतात, डायगोनली क्रॉस इच अदर अशा पद्धतीने जातात. काही आडव्या बी आहेत, लाईक दिस ऑल्सो, लाईक दिस. सो डिपेंडिंग अपॉन नॉर्थ साऊथ पोल, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स गोज फ्रॉम नॉर्थ पोल टू south pole. Now as the conducting wire cuts the magnetic lines, आता ही जी बाजू आहे, आता ही समजा कंडक्टिंग लाईन आहे, ही अशी आहे. आता हे कंडक्टिंग लाईन्स कशा उभ्या, आडव्या, तिडव्या, मग हे ज्यावेळेस फिरतं म्हणजे काय करतं, मॅग्नेटिक लाईन्सला कट करतं. ते ज्यावेळेस मॅग्नेटिक लाईन्सला कट करतं, दिस मीन्स दॅट इंड्यूस EMF इज प्रोड्यूस. आणि मग इंड्यूस EMF इज प्रोड्यूस म्हणजे काय, ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये इंड्यूस EMF E इज इक्वल टू बी. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड, लेंथ ऑफ द कॉईल आणि ब्रेथ ऑफ द कॉईल ॲज वेल ॲज वेलॉसिटी. आता ही जी ब्रेथचे काही संबंध नाही, लेंथचाच महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण ही बाजू विचारात घेतो, ही बाजू ही किती स्पीडने फिरते त्याची वेलॉसिटी महत्त्वाची आहे. सो हिअर वी आर टेकिंग the induced EMF E is equal to B into L into V across the terminal of commutator. आता हे जी दोन आहेत, this is nothing but commutator. So commutator are the keys which reverses the directions of the current. आता याच्यामध्ये EMF when it is been induced, it is found to be proportional to the स्पीड ऑफ द रोटेशन ऑफ आर्मेचर. म्हणजे हे आर्मेचर जे आहे, हे आर्मेचर जितके स्पीडमध्ये फिरेल तितका इंड्यूस EMF जास्त जास्त वाढत चालला. म्हणजेच सांगायचं काय, जर स्पीड कमी असेल तर इंड्यूस EMF कमी, स्पीड जास्त असेल रोटेशनचा आर्मेचरचा तर EMF जास्त असेल. सो लेट अस कन्सिडर वन कंडक्टर. नाव लेट अस सी दिस साईड ऑफ द कंडक्टर, नॉर्थ साईडच्या बाजूचं घेऊ आपण. Now here we have shown two figures, figure A and figure B. figure B मध्ये 4 कंडिशन आहेत. आता पहिले जे आहे, ज्यावेळेस कंडक्टर खालून वर फिरतो आणि ज्यावेळेस ते वरून खाली आडवा होतो, म्हणजे इट बिकम्स पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन, आणि मग त्याच्यानंतर खाली असं तोंड करतं आहे. म्हणजे हे झाले 3 कंडिशन्स, 1 2 3. अँड 4th इज द ग्राफ विच वी आर गोइंग टू प्लॉट रिगार्डिंग द इंड्यूस करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता हे करत असताना ना फर्स्ट पोझिशन,
आता पहिल्या पोझिशनमध्ये जर बघितलं या फिगरमध्ये, यू फाइंड दॅट कंडक्टर इज मूविंग अपवर्ड अक्रॉस द लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे आता मी काय सांगितलं तुम्हाला, इथे पहिल्या पोझिशनमध्ये काय दिसतंय, कंडक्टर काय करतोय, हा असा कंडक्टर आहे, असा फिरायला सुरुवात होतो, त्याच्या खालून वर यायला सुरुवात होतो, म्हणजे इट कट्स द लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे त्याचं रूपांतर कशात दिसणार, इंड्यूस ई एम एफमध्ये. आणि इंड्यूस ई एम एफ विल बिकम मॅक्सिमम. आता मॅक्सिमम तुम्हाला सांगितलं रोटेशनचं स्पीड महत्त्व आहे ना. when it comes in the second position, when conductor reaches the position 2, conductor is said to be parallel to the line of force. आता दोन्ही फोर्स, लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही जर सारख्याच रेषेत जर चालत असेल तर ते एकमेकाला कट करणार नाही, म्हणजे फ्लक्स निर्माण होणार नाही. फ्लक्स निर्माण नाही, इंड्यूस ई एम एफ नाही, and therefore induced EMF is equal to 0. Okay. Third condition, when the conductor reaches the position 3, conductor moves down. आता इथं खाली आलं आता, so it moves down across the lines of force. आता induced EMF तयार झाला आहे, मॅक्सिमम पण आहे, पण दिशा काय, opposite to the first case, right? So we have found two types of induced current. One is positive, one is negative. Now when we plot the graph, it is seen that the current, induced current sinusoidally varies. Sinusoidal हे चौथा जो फिगर आहे वाहतो कसा, सायनोसायडल. म्हणजे एकदा फर्स्ट हाफला काय पॉझिटिव्ह, सेकंड हाफला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो देअरफॉर we say that it shows sinusoidally varying current flowing through the lamp, and when the coil rotates with constant angular velocity, जर गोल गोल फिरणं जे आहे याचं जर अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल ओमेगा, then the angle between B and A, आता B म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड, A म्हणजे काय, एरिया वेक्टर ऑफ द कॉईल, at any instant is equal to theta is equal to omega into t. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की अँग्युलर वेलॉसिटी इज नथिंग बट काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजे आता आपण जर बेसिक डेफिनेशन बघितलं अँग्युलर वेलॉसिटीचं, डब्ल्यू इज इक्वल टू काय, थीटा अपॉन टी. थीटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो as the effective area of the coil is changing due to the rotation in magnetic field, आता हा जो इफेक्टिव्ह एरिया आहे हा, इट इज एवढंच इफेक्टिव्ह आहे ना, ह्या भागावरच काम करत आहे ना फोर्स, मग याला ढकलतोय फोर्स. मग ज्यावेळेस ढकलतो फोर्स, मग जो एरिया आहे त्याला आम्ही काय म्हणतो, इफेक्टिव्ह एरिया ऑफ द कॉईल इज चेंजिंग ड्यू टू द रोटेशन इन द मॅग्नेटिक फील्ड. मग आता चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आलं म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला. सो वी कॉल इट ॲज फाय बी इज इक्वल टू बी इंटू ए इंटू कॉस थीटा. स्केलर फॉर्ममध्ये घेतला, नाही तर बी इंटू ए म्हटलं असतो फक्त. आता स्केलरमध्ये, आता वेक्टर फॉर्ममध्ये नाही आहे ते. सो आता थीटा इज इक्वल टू ओमेगा टी टाकला आहे. सो बी ए इज इक्वल टू कॉस ओमेगा टी. बाय फॅराडेज लॉ, ई एम एफ जनरेटेड बाय एन टन्स ऑफ कॉइल्स. आता एक कॉइलच्या ऐवजी समजा एन टन्स ऑफ कॉइल असेल तर इक्वेशन इज रिटन ॲज ई इज इक्वल टू मायनस एन डी फाय ऑफ बी बाय डी टी. आणि मग फाय बीची किंमत टाकली आपण, ही बी ए कॉस ओमेगा टी. बी ए, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ बी ए कॉस ओमेगा टी. डेरिव्हेटिव्ह आता बी ए कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या, एन बी ए बाहेर आला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी काय आहे, ओमेगा इंटू साईन ओमेगा टी. म्हणजे ओमेगा बाहेर घेतला, साईन ओमेगा टी. तर अशा पद्धतीने मायनस, हा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय, मायनस साईन आहे, सो मायनस इंटू मायनस प्लस. सो वी गेट एन बी ए ओमेगा साईन ओमेगा टी. आता हे मिळालं काय मला, इंड्यूस ई एम एफ ई इज इक्वल टू एन बी ए ओमेगा साईन ओमेगा टी. सो दिस इज कॉल्ड ॲज द induced EMF due to this generator. आता EMF will be maximum when
ज्या वेळेस साईन ओमेगा टीची किंमत 1 असेल त्यावेळेस. आता आपल्याला दोन पद्धतीने 1 मिळतो, एक पॉझिटिव्ह 1 मिळतो, एक निगेटिव्ह 1 मिळतो. कधी? ज्यावेळेस ओमेगा टी किंवा थिटा जर 90 डिग्री घेतला किंवा 270 डिग्री घेतला. 90 घेतला तर +1, 270 घेतला तर -1. सो वी गेट फॉर साइन ओमेगा टी when theta is equal to 90 degree or 270 degree, it becomes plus or minus 1. So E is equal to plus minus NBA omega. आता ह्या कॉन्स्टंट टर्मला आम्ही काय म्हणलं, ही मॅक्सिमम झाली. सो प्लस मायनस E0. E0 is called as the maximum induced EMF. So E is equal to E0 sin omega t. ही कुठं, ही E0 जी आहे याच्यात टाकली, इथे NBA ओमेगाच्या ठिकाणी काय टाकली, E0. सो इक्वेशन रिड्युसेस, लुक्स लाईक दिस. E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आता ओमेगाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, बेसिक 2πf. तर असंही दिसू शकतं इक्वेशन. E इज इक्वल टू E0 साइन 2πf इंटू टी. आता इथे as the sin omega t varies between +1 and -1, म्हणजे polarity also changes with respect to time. लक्षात आलं आहे का? प्लस म्हणजे काय, प्लस पॉझिटिव्ह पॉलरिटी, मायनस म्हणजे काय, मायनस पॉलरिटी. मग हे जे आहे, दिस मीन्स दॅट EMF इज मॅक्सिमम ॲट 90 डिग्री अँड 270 डिग्री, where the flux is said to be great or greatest. And therefore the direction of induced current changes periodically. म्हणजे डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट कसं आहे, पिरियडिकली चेंज होतो. म्हणूनच अशा करंटला आम्ही अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. आता पहिलं फिगर जे आहे, जे दोन्हीकडे दाखवते, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, म्हणून याला म्हणतो अल्टरनेटिंग करंट. परंतु काही ठिकाणी तुम्हाला DC वापरायचा असतो, म्हणून हे जे आहे कॉम्युटेटरच्या मदतीने रिव्हर्स करून पोलॅरिटी सगळ्या एका बाजूला आणल्या जातात. आणि जो दुसरा ग्राफ जो आहे त्याला म्हणतो आम्ही पल्सेटिंग DC. सो दिस इज ऑल अबाउट द जनरेटर्स. एरिया वेक्टरची कन्सेप्ट समजून सांगतो. आता एरिया ऑफ द कॉईल, आता हे जे तुम्ही बघताय पेन जे आहे आणि हे जे उलटणं जे आहे, आता हे उलटण्याची जे सरफेस एरिया जो आहे, किंवा त्याला आर्मेचर म्हणू आपण उलटण्याला. आता ह्या आर्मेचरचं सरफेस जे आहे त्याला जे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्या डायरेक्शनला, किंवा ह्या पेनाची जी डायरेक्शन आहे त्याला आम्ही काय म्हणतो, एरिया वेक्टर. हे कळण्यासाठी मी हे तुम्हाला समजून सांगतो आहे. आता हेच तुम्ही जे बघताय त्याला आपण स्वयंपाकघरातला स्वयंपाक करताना, भाकरी करताना हे उलटणं आपण असं म्हणतो. पण हे उलटणं जे आहे हे ॲमेचर शेपमध्ये, म्हणजे हा शेप जो आहे तो ॲमेचर शेप टाईप आहे. ज्यावेळेस आम्ही जनरेटरमध्ये डिस्कशन करतो तर हा जो ॲमेचर आहे, आता हे कडीला समजायचे, हे फक्त असे तारी आहेत, दॅट इज द कंडक्टिंग वायर. सो वन साईड इज टेकन ॲज द कंडक्टर 1 and other side is taken as the conductor 2, but we are going to discuss only about this conductor 1. So hence now this can be rotated in the magnetic field by applying the external agency. इथं मी जे अंगठा दाखवतोय, by external agency or by applying the torque. आता ज्यावेळेस हा टॉर्क वापरला की हे जे कंडक्टर आहे इट गोज ऑन चेंजिंग द डायरेक्शन, आणि मग नंतर असं खाली येते. आता इथं फिरताना सगळीकडे गोल फिरताना दिसते, पण दिस इज ऑन द ॲक्सिस, इट इज फिक्स टू द सेंट्रल ॲक्सिस, आणि सेंट्रल ॲक्सिसचे म्हणजे जागच्या जागेवरच ते गोल गोल असा फिरतोय तो. सो कीपिंग दिस कन्सेप्ट इन द माइंड वी आर गोइंग टू स्टडी द जनरेटर.